आनंद कंद सचिदानंद घन परात्पर परब्रह्म पूर्ण प्रकाश भगवान परमात्मा एक वचनी एक बाणी एक पत्नी असलेल्या माझ्या राघवेंद्र सरकाराची चरितम रघुनाथस्य शुद्ध कोटी प्रविस्तरम अशी ही आपल्या मनमाड नगरीमध्ये दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये चालू असलेली ही रामकथा आणि आजचा रामकथेचा 6वा दिवस बघा. त्याची 5 दिवस जितक्या थाटामाटाने कथा संपन्न झाली ना, आज 6व्याही दिवशी त्या हनुमंतरायाने अगदी थाटामाटामध्ये ही कथा संपन्न करावी. आज या कथेसाठी आपल्याला जे गोड अशी सिंत वादनाची साथ देत आहे आमच्या हरिभक्त परायण वैष्णव दादा साबळे. त्यांना सोबत गोड अशी जी गायनाची साथ देत आहे गान कोकिळा हरिभक्त परायण योगेश दादा रसाळ. आमचे तबल जे मृदुंग म्हणे हरिभक्त परायण रामदास दादा रसाळ. आणि सुंदर सुंदर आपल्याला जे झाकी सजवून इकडे बघा पडद्याआड काम करताय पण झाकी जे सजवताय असे आमचे जयेश दादा पारवे. आपली गायत्री साऊंड सिस्टीम दादांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि रोज मी सांगते आज आपण ही कथा इथं ऐकतोय इथं बघतोय पण भविष्यामध्ये ही कथा आपल्याला गोड अशा यूट्यूबवरती आपल्याला बघायला भेटणार आहे. असा आमचा मराठी वक्ता यूट्यूब चॅनल यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आजच्या या कथेसाठी जमलेले सर्व कीर्तनकार प्रवचनकार जपी तपी ध्यानी सर्व श्रोतू वर्गांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. ज्यांनी ही गोड अशी कथा आयोजित केलेला दक्षिणमुखी हनुमान मंडळ आणि पूर्ण सर्व तरुण मित्र मंडळ आहे. या मित्र मंडळाला सुद्धा द्यावे तितके धन्यवाद थोडेच आहे दादांनो माझ्या ताईंनो. मग यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आजच्या या कथेसाठी आमचे चांदवडून बरीच मंडळी आली आज. त्यात माझे सासरे हरिभक्त परायण आमचे साहेबराव मामा काळे यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. माने गांगुर्डे सर गणेश दादा नवले आणि भूषण दादा काळे गणेश दादा नवळे आमचे कानोबा दादा खताळ हे नागापूरवरून रात्री आले होते आणि त्यात एकटेच नाही हा पूर्ण परिवार आलाय. त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आमचे देवराम बाबा झालते ते सुद्धा जोडीने आले त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि करीवरून आलेले आमचे हरिभक्त परायण झालते दादा निवृत्ती दादा ना निवृत्ती दादा आणि राजू दादा आव्हाड यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. माऊली म्हणतात प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा आरची तसे भक्ती. एक एक श्रोतू वर्ग म्हणजे माझ्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात महेशाच्याच मूर्ती आहात. गोड असं सांगितलं तेवढंही लक्षात ठेवताय तुम्ही सगळेजण. टाळ्या सुद्धा वाजवताय. एखादं प्रमाण गीत वगैरे आवडलं फक्त एकच दिवस सांगावं लागलं अगदी न चुकता तुम्ही सर्व करताय. तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. वा बघा काल कथेमध्ये आपण गुहक राजाची भेट प्रभू रामचंद्रांसोबत झाली ती कथा बघितली झाकी बघितली. केवट भेट बघितली तर छान अशी होडी आपण ठेवलेली होती आणि ती केवट भेट बघितली. त्याच्यानंतर भरताला जेव्हा कळलं भरत वनामध्ये प्रभू रामचंद्रांना भेटायला गेले. ही भरत आणि प्रभू रामचंद्रांची भेट बघितली. आणि नंतर प्रभू रामचंद्र आपल्या नाशिकमध्ये जेव्हा आले ना तर नाशिकमध्ये आल्यावरती शूर्पणखा या राम आणि लक्ष्मण दादांना भेटायला आली. याच्या सर्व कथा सुंदर सुंदर कथा झाकींसह आपण बघितल्या. अहो ही कथाच रामकथा इतकी गोड आहे ना दादांनो. आपल्या घराला मंदिर बनवून ठेवणारी ही रामकथा आहे. म्हणून प्रत्येकाने रामकथा ऐकायची आहे. बघा कथा तर मी सांगते पण त्याच्यातला भाव सुद्धा कथेतला भाव सुद्धा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. या आपण तर श्रोता म्हणून आलेलो आहोतच
पण आज कथेमध्ये आपल्या हनुमंतरायाची एंट्री आज होणार आहे. आणि त्या हनुमंतरायाला रोज आपण कथेसाठी बोलवतो ना, तसं आज सुद्धा हनुमंतरायाला आपण कथेसाठी आमंत्रित करूया. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. हरे राम जी को लाना लखन जी को लाना. 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 हरि संग लाओ सीता माता पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. हनुमंतरायाला सुद्धा आपण आपल्या कथा श्रवण्यासाठी बोलवलंय. हनुमंतरायाचा आशीर्वाद आहेच हो आपल्या पाठीमागे. आज या कथेसाठी विशेष उपस्थिती म्हणजे माझे आई वडील आणि माझे भाऊ आणि बहिणी, माझ्या काकू ही सुद्धा वडाळी भुईहून आले. त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आपण जर भगवंताची भक्ती केली ना, भक्तिभावाने कथा भगवंताची ऐकली तर बघा दुसरं आपल्याला काय पाहिजे असतं हो? भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी भक्ती लागते ना. बरं, भगवंताची जर आपण भक्ती केली ना तर हा आपल्या हातून दूध सुद्धा पितो, खीर सुद्धा खातो. खाल्ली का माशी कोणाच्या हातून खीर खाल्ली का दूध पिलाय का? तर खाल्ली आहे ना हो. आपण जर भक्ती केली तर आपल्या हातून सुद्धा खीर खाईल, आपल्या हातून सुद्धा भगवंत दूध पिईल. जसं नामदेव रायाच्या हातून भगवंत खीर खायचा, दूध प्यायचा ना, मग आपल्याही हातून भगवंत खाईल नाही खीर वगैरे, दूध वगैरे पेईल. पण तसं गोड भजन भगवंताचं करावं लागेल, भगवंताची गोड भक्ती करावी लागेल. हरी पुरंदराचा हा परमात्मा. पुरंदराचा परमात्मा. वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा
वारकरी संप्रदाय महाराष्ट्रापुरता मर्यादित ठेवला नाही हो ताई दादांनो. नामदेवरायांनी हा आपला वारकरी संप्रदायला हा अगदी पंजाब पर्यंत घेऊन गेले हो माझे नामदेवराय ह्या वारकरी संप्रदायाला. पंजाब मध्ये सुद्धा वारकरी संप्रदाय आहे आणि नामदेवरायांना पंजाब मध्ये खूपच मानता हो. एकदा बघा हेच नामदेवराय म्हणजे माऊली जे आहे ना आपली माऊली पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्यावर माऊली पांडुरंग परमात्म्याला म्हणू लागले, भगवंता अरे मला तीर्थयात्रेला जायचंय बाबा, पण तीर्थयात्रेला जायचंय. मग भगवंता म्हटले छान आहे ना तीर्थयात्रेला जायचंय तर. अरे तीर्थयात्रेला जायचंय रे, पण मी एकटा जाणार नाही, तर माझ्या सोबत ना मी नामदेवरायाला घेऊन जाणार आहे. आता त्यावेळेस नामदेवराय म्हणजे ना भगवंताचे जीव की प्राण होते हो. भगवंत म्हटले नामदेवरायाला घेऊन जाणार. अहो भगवंताला आता म्हणजे कसं व्हायला लागलं व वाईट वाटायला लागलं. पण एक अर्थाने भगवंत विचार करताय, अरे जोपर्यंत माझा नामा तीर्थयात्रेला जाणार नाही, गुरु करणार नाही ना, माझ्या नामाला ज्ञान प्राप्त होणार नाही. मग त्याच्यामुळे भगवंतरायाने म्हणजे भगवंताने परवानगी दिली. पण नामदेवराय मात्र ऐकतच नव्हते. नामदेवराय म्हटले, भगवंता मी तुला सोडून बाबा कुठेच जाणार नाही, तुझी भक्ती करतो ना, हीच भक्ती खूप झाली, नाही जाऊ शकत रे मी. मग तेव्हा माझ्या भगवंताने स्वतः प्रमाण दिलं. देव म्हणतात, अरे हा माऊली आणि मी वेगळा नाही जे बाबा, माऊली आणि मी वेगच रे. देव मने नाम्या पाहे ज्ञानदेव मीच आहे, तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव माझा. देव मने नाम्या पाहे ज्ञानदेव मीच आहे, तो आणि मी तुझा, ज्ञानदेव माझा. देव म्हणे नाम्या पाहे ज्ञान देव मीच आहे, तो आणि मी नाही तुझा, ज्ञान देव आत्मा माझा. अरे माऊली म्हणजे माझा आत्मा आहे बाबा प्रत्यक्षामध्ये, त्याच्यामुळे तू काळजी करू नको. आता तीर्थयात्रा चालू झाली, मोठा प्रसंग येतो, पण आपली कथा उशिरा चालू होते, मग रात्री वेळ होऊन जातो. तर बघा तीर्थयात्रा चालू झाली. तीर्थयात्रा करता करता हे औंढा नागनाथला आले. बघा काय योगायोग आहे, आपल्याही शेजारी भगवंताचं देवांचाही देव असणाऱ्या महादेवाचं मंदिर आहे. आणि जिथं नामदेवराय तीर्थयात्रेला गेले ना औंढा नागनाथला, तिथं सुद्धा असं कीर्तन चालू होतं, आपली कथा चालू आहे, तिथं नामदेवरायांनी कीर्तन चालू केलं. अहो त्यावेळेचे कीर्तन का असे 2 तास 3 तास राहायचे का? एकदा कीर्तन चालू झालं म्हणजे रात्रभर कीर्तन करायचे. कीर्तन चालू झालं, इतकं कीर्तन रंगात आलं, इतकं कीर्तन रंगात आलं, पहाट झाली हो. आणि ते ब्राह्मण लोक जे आहेत ना, ते देवाच्या पूजेसाठी सकाळी अभिषेकसाठी येऊ लागले. म्हणू लागले, अरे कोण कुठून आला आणि किती गर्दी केली इथं, ह्या गर्दीमधून आम्ही पूजेला कसं काय जायचं. सगळे संत ह्या महादेवांकडे गेले होते हो. नामदेवराय म्हटले, आमच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय ना, काळजी करू नका. नामदेवराय तिथून म्हणजे समोर कीर्तन चालू होतं औंढा नागनाथाच्या मंदिरासमोर ना, तिथून उठले आणि पाठीमागच्या बाजूला कीर्तन करायला लागले. अहो देवाला काळजी पडली हो. देवाला आपल्या काळजीने काही उपयोग होत नाही, भगवंताला काळजी वाटू लागली. भगवंत म्हटले, अरे सगळे देव संत आज माझ्या घरी आले, माझ्या नामाचा गजर करताय, आणि या ब्राह्मण वृंदाने त्यांनाच पाठीमाग चावल म्हणजे कीर्तनाला साठी लावून दिलं. अहो काय की माया बघा, देवांचाही देव असणाऱ्या महादेवाची, महादेवांना सुद्धा ते कीर्तन ऐकायचं होतं ना. अहो निर्जीव असणारं मंदिर कधी फिरतं का ताई दादांनो? निर्जीव असणारं
मंदिर सुद्धा तिथं फिरलं व किती ख्याती मोठी आहे. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला नामदेवा हाती दूध प्याला फिरविले देऊळा जगा माझी ख्याती ज्ञानदेवा हाती दूध प्याला ज्ञानदेवा हाती दूध फिरविले देऊळ जगा माझी ख्याती आणि नामदेवा हाती दूध प्याला. जो म्हणता ना देवच नाहीये भगवंतच नाहीये त्यांनी असं देवाच्या ठिकाणी जाऊन बघावं, मग डोक्यात प्रकाश पडेल खरोखर देव आहे का नाही, देवाचं अस्तित्व आहे का नाही, तेव्हा कळेल लहान ताईनं. इतर वेळेस देव करणार नाही हो आपल्याला. मग देवापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला प्रेम असावं लागतं, देवाबद्दल भक्ती असावी लागते. आणि ही रामकथा जी आपण गेल्या 5 दिवसापासून ऐकतो ना, ही रामकथा जीवाचं दुःख कमी करणारी कथा आहे. रामकथा जीवाची व्यथा कमी करणारी कथा आहे. संसारामध्ये तापलेल्या समोरील गेली होती शूर्पणखा आणि महिला विवाह करायचा होता दोनही भावांबरोबर, पण एकाने होकार दिला नाही. मग हिचं नाक कापल्या गेलं आणि म्हणून आपल्या नाशिकला नाव पडलं, नाशिक नाव पडलं. नाहीतर आधी आपल्या नगरीला नाव होतं किष्किंधा नगरी. मुघल काळामध्ये त्याला गुलशनाबाद म्हणू लागले नाशिक नगरीला. आणि या शूर्पणखेचं नाक कापल्यामुळं नाव काय झालं, नाव पडलं नाशिक. ह्या शूर्पणखेनं काल काय केलं बघा. शूर्पणखा ही आरडा ओरडा करत त्रिशिरा खर, ऐ शूर्पणखा आरडा ओरडा करते ही शूर्पणखा, त्रिशिरा खर दूषण या सगळ्यांकडे गेली. आपले तिचे भाऊ होते नाही आणि म्हणू लागले, दादा दादा माझी विटंबना केली रे दादा ह्या सगळ्यांनी, तूच आता काहीतरी कर. अरे राम आणि लक्ष्मण बाबा आपल्या पंचवटीमध्ये आले रे आणि ते फिरताय, त्यांचा प्रतिशोध घ्या. त्रिशिरा म्हणजे त्रिशिरा कोणाला म्हणायचं, ज्याला 3 शिर आहे ना त्याचं नाव त्रिशिरा. खर म्हणजे ज्याला गाढवाचं तोंड होतं ज्या राक्षसाला त्याला काय म्हणायचे, खर. आणि दूषण म्हणजे ज्याचं शासनच वाईट होतं दुःशासनाप्रमाणे त्याला म्हणायचं दूषण. खर दूषण यांनी काय केलं, 14,000 राक्षसांची फौज जी आहे ना माझ्या राम भगवंता समोर आणि लक्ष्मण भैया समोर आणले. व राम लक्ष्मणाला हे मारण्यासाठी आली ही 14,000 राक्षसांची फौज. पण राम राह्यानं माझ्या प्रभू रामचंद्रानं दुरूनच पाहिलंय. आता ही म्हणजे सगळ्या राक्षसांची फौज तिथे येते, राक्षसांना घेऊन आले हे. राम म्हणतात लक्ष्मणा, रे बाबा युद्धाच्या 2 बाजू असतात रे लक्ष्मणा, एक असतो बचाव आणि दुसरा असतं आक्रमण. लक्ष्मणा आता बघ. आणि राघवेंद्र सरकारने त्यावेळेस राघवेंद्र सरकारने भात्यातून एक बाण काढला आणि तो बाण समोर सोडला. माझ्या दादांनो ताईंनो, तो बाण सर करत इतक्या वेगाने गेला आणि ती 14,000 दैत्यांची फौज तिथं बसली. किती रामरायाचं सामर्थ्य म्हणावं दादांनो. आता ही शूर्पणखा जी आहे ना आपल्या भावाकडे रावणाकडे गेली, लंकेमध्ये रावणाकडे गेली. रावण त्यावेळेस वैष्णव दादा रावण नाच गाण्यामध्ये दंग झालेला होता. रावणाच्या याच्यामध्ये सुंदर अप्सरा गायन करत होत्या आणि हा रावण इतका दंग झालेला होता ना नाच गाण्यामध्ये. त्याच वेळेस ही शूर्पणखा म्हणू लागली, दादा ए दादा, अरे माझ्याकडे पहा ना दादा, तू जरा थोडस तरी पहा रे माझ्याकडं. पण अप्सरांचं नृत्य चाललेलं ना त्याच्या याच्यामध्ये ह्या रावणाचं लक्षच नाही. शूर्पणखा म्हणू लागली, ए नाच गाणं बंद करा.
त्याच वेळेस नाच गाणं बंद केलं. शूर्पणखेनं सांगितलं. आता परत म्हणू लागले, अरे माझ्याकडे लक्ष दे रे थोडस, तू नाच गाण्यामध्ये इतका काय दंग झालाय दादा. अरे हे पहा ना, हे पहा माझं काय झालं बघ. अरे माझं नाक कापून घेतलं रे. मग हा म्हणत होता, रावण म्हणू लागला, ग कोणी कापलं नेमकी हे शूर्पणखा म्हणते तुला नशा चढली नाच गाण्याची, तू तर माझ्याकडे बघायला तयारच नाही बाबा. अरे देशाचा प्रमुख जर असा नशा करत असेल ना, राज्यातल्या लोकांनी कोणाकडे बघावं, प्रजेने कोणाकडे बघावं. शूर्पणखा सांगते आपल्या भावाला रावणाला, अरे जसा राजा वागला ना तशीच प्रजा वागते बाबा, म्हणून तू सुधार. बाप बहीण सांगते भावाला, पण कधी तिच्यावर प्रसंग पडला, म्हणून शूर्पणखेवर प्रसंग पडला ना, म्हणून रावणाला समजवते ते. रावण म्हणतो कुणी केलंय असं तुला. मग शूर्पणखा सांगते, अगं अरे पंचवटीमध्ये ना राम लक्ष्मण दोघही भाऊ आले, दशरथ राजाचे पुत्र आहेत ते, त्यांनी माझी अशी अवस्था केली रे. मग हा म्हणू लागला, का अशी अवस्था केली. आता हिला वाटलं आपण जर खरं सांगितलं, मी लग्न करायला गेले होते, आपला भाऊ आपल्यावरच चिडेल, आणि नेमके याचे गुण काय आहेत ना रावणाचे आपल्या भावाचे, हे शूर्पणखेला माहित होते. कशामुळे रावण कुठं कच्चा पडतो हे माहित होतं. मग ही शूर्पणखा म्हणू लागली, ऐक रावणा तुला सांगते त्या श्रीरामाची कथा. बाण मारता करात त्याच्या चमके विद्युलता. एक बाण जर मारला तर तो विद्युलतेप्रमाणे विजेप्रमाणे तो बाण चमकतो रे. अरे शस्त्र निपुणता बघून त्याची गुंग होत असे मती, सूड घे त्याचा लंकापती. म्हणजे कवयत्रीच्या भाषेमध्ये बोलू लागले, या रावणाचा सूड घे बाबा तू. आता हा म्हटलं, ताई मी सूड घेतो रे, घेईलही पण सांग तू कशासाठी गेली होती. आता ही खोटं बोलू लागली. ही म्हटली, दादा अरे बघ मंदोदरी तुझी सुद्धा एवढी सुंदर नाही, एकही तुझ्या राण्या इतक्या सुंदर नाही. इतकी सुंदर ती सीता माता आहे, इतकी सुंदर, आणि ती सीता माता तुझी पत्नी व्हावी ना, म्हणून मी गेले ते बाबा राम लक्ष्मणाकडे. खरोखर सीता माता पत्नी व्हावी म्हणून आली ती का. हिलाच लग्न करायचं होतं राम लक्ष्मणा बरोबर, पण खरं जर बोललं तर भाऊ आपल्याकडे लक्ष देणार नाही, म्हणून खोटं बोलली ही रावणाबरोबर खोटं बोलली. माता रावणाचं वर्म हिला माहीत असल्यामुळे खोटं बोलली ना, म्हणून आपलं काय वर्म आहे, आपल्याला कशामुळे त्रास होतो ना. महिला मंडळ माझ्या दादांनो, या रामकथेच्या व्यासपीठावरून सांगते, आपलं वर्म कधीच कुणाला सांगू नका. कितीही जवळची व्यक्ती जरी असली ना, बघा आपल्याकडे जोपर्यंत पद नसतं, अधिकार नसतो ना, आपल्याला कोणी विचारत नाही हो. पण एखादं पद येऊ द्या, अधिकार येऊ द्या, आपल्याला विरोध करणारे लांबचे नसतात. लांबच्यांना काही गरजच नसते. आपलीच मैत्रीण आपल्या जवळ असणारे आपल्याला विरोध करतात. म्हणून आपलं वर्म जे असेल ना, आपलं वर्म कधीच कुणाला सांगू नका. खूपच तुम्हाला दुःख झालंय, खूप आनंद झालाय ना, भगवंताच्या मंदिरामध्ये जा. त्या भगवंताच्या मंदिरामध्ये जाऊन भगवंताला आपलं वर्म सांगा. नाही मंदिरात जायला जमलं, आपल्या घरात तर देवघर असतं ना, घरातल्या देवघरा पुढे जाऊन आपलं सुख दुःख सांगा. पण कुणालाही ते सांगू नका सुख दुःख. आता हिनं काय केलं, भावाला सांगितलं रावणाला की सीता इतकी सुंदर इतकी सुंदर आहे ना बाबा, ती तुला पत्नी म्हणून घ्यायसाठी मी गेले होते रे. मग रावण म्हटला, एवढंच आहे ना, बघ अगं तुझा भाऊ अजून जगाच्या पाठीवर तुझ्या याच्या जिवंत आहे ग. शूर्पणखा काळजी करू नको, मी जातो आता आणि याचा काटाच मी काढेल, तू काळजीच करू नको बाई. मग काळजी करू नका म्हटल्यावरती ना, मग हिनं काय केलं, या रावणात हरणाची तयारी झाली का. हरण हरण हरणाची झाकी सजवून ठेवा लवकर. हा रावण
आता आपल्याला एकटं जाता येणार नाही. नाशिकला जायचं म्हटल्यावरती ना आपण कुणाला तरी सोबत घेऊन जाऊ. शूरपणखेला म्हटला, ताई ताई तू जा आता, मी बरोबर करतो, काय करायचं ते मी माझ्या डोक्यानं काम करतो आता. रावणानं लगेच काय केलं, आपला फोन काढला आणि मामाला फोन लावला. तोपर्यंत काही मामाची आठवण आली नाही, पण रावणावर प्रसंग पडला ना. रावणानं त्यावेळेस फोन काढला, हॅलो मामा, काय करताय मामा तुम्ही? मामा म्हटले, काही नाही बाबा, चाललंय माझं काम, माझ्या कामामध्ये व्यस्त आहे मी. आली का हरणाची झाकी आणा आली. मामा म्हटले, अरे मी माझ्या कामामध्ये व्यस्त आहे. पण मामा विचार करू लागले, अरे दुर्जनाचा आज फोन आलाय मला, माझाच भाचा आहे पण दुर्जन आहे तो. हा का माझ्या तब्येतीची चौकशी करेल का काय करेल? कारण इथून माझ्या मामाला फोन जातच असेल ना रावणाचं. हा म्हटलं, हा काय माझ्या तब्येतीची चौकशी करणार नाही, माझ्या भाच्यावरतीला एखादं संकट पडलं असेल म्हणून अवश्य माझ्या भाच्यानं मला फोन केला. मग हा मारीच मामाला म्हणू लागला, मामा एक काम करायचंय. काय काम आहे भाचे बुवा? मामा म्हटले, काय काम आहे भाचे बुवा नेमके? अहो माझ्यासाठी तुम्ही हरिण व्हाल का हरिण? मारीच मामा म्हणू लागले, मी हे मायावी रूप घ्यायचे आता सोडून दिले. मायावी रूप मी आता घेतच नाहीये. जशी मन म्हणलं राम कथा चालू झाली ना, मायावी रूप घ्यायचे सोडून दिले आणि त्या रामरायाच्या भजनास मी दंग झाले. मारीच मामा म्हणतो ह्या रावणाला. पण रावण म्हणतो, मामा नसल हरिण व्हायचं तर माझ्या हातून मरण्याची तयारी तुम्ही ठेवा. मग कसा भाचा पाला आडमंग भाचा, असा मामाला भेटला आडमंग भाचा. हा दुश्मनी माझ्यासोबत, तुम्हाला दुश्मनी स्वीकारावी लागेल. आता काय करता नेमकी सांगा. मग मारीच मामा विचार करता, अरे याच्या बरोबर दुश्मनी घ्यायपेक्षा ना आता आपला अंत जवळ आलाय. मारीच मामा समजावत होते पण रावणाला कळत नव्हतं. मामाला खाली पाडला यानं, या रावणानं, आणि छातीवर जाऊन बसला आपल्याच मामाच्या. सांग होतो का नाही हरिण, सांग होतो का नाही हरिण? मामा म्हटले, या आडबांगाच्या हातून मरण्यापेक्षा ना, अरे त्या प्रभू रामचंद्रांच्या हातून जर मला मरण आलं ना, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अरे अंतकाळच्या वेळेस ते प्रभू रामचंद्र माझ्या समोर असते, जे दशरथ राजाला सुद्धा साधता आलं नाही ना, ते मला प्रत्यक्षात आज साधता येणारे. या रावणाच्या हातून मरण्यापेक्षा ना मी आता हरिण झालेलं बरं. रावण तेथून निघून गेला. आणि काही लोक म्हणतात, आता बघा रावण तिथून अजून रावणाचं काम आहे बरं का, पुढच्या वेळेस येणार. हरिण आलंय का असं खाली चालत हाताने. आता आपल्या भाच्याने सांगितलं ना, हे मारीच मामा जे आहेत ना, भाच्याच्या आग्रहा खातर मारीच मामा आता सुंदर पैकी हरिण झाले हो. कारण भाचे बुवांचं ऐकावं लागतं. आणि हे हरिण जे आहे टून 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 उड्या मारत आहे ना, टून टून उड्या मारत. आता तिथं पंचवटीमध्ये ते हरिण आलं. आणि हरिण आता नेमके लक्ष्मण भैया त्यांना येऊ द्या. ते हरिण, हे हरिण बघा किती गोड उड्या मारताय. आणि जसं हरिण होतं ना रामायणात, तसंच हरिण आपल्या इकडे सुद्धा आलंय. ते हरिण सीता मातेनं बघितलं. सीता म्हणू लागली, ही सीता माता प्रभू रामचंद्रांना म्हणू लागली, अहो राघवा, इतकं सुंदर हरिण आहे, इतकं सुंदर हरिण आहे ना, मला वाटतं की हे सीता माता, प्रभू रामचंद्रांना बोलते सीता माता, इतकं सुंदर हरिण आहे, इतकं सुंदर हरिण आहे ना, मला वाटतं हे हरिण जर मला तुम्ही पकडून आणून दिलं ना तर खूप बरं होईल.
अहो मी मग प्रभू रामचंद्र म्हणतात, बाई कधी बघितलं का तू ते हरिण, कधी पाहिलं? ही म्हणू लागली, अहो जेव्हा फुलं तोडायला चालले होते ना, तोडिता तोडिता फुले राघव रामा, सहज पाहिला जाता जाता, तोडिता फुले राघव रामा, सहज पाहिला जाता जाता, तोडिता आणून जाते हरिणा, मज आणून जाते हरिणा, हे राघव अयोध्याला, हे राघव अयोध्याला, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, हरिण अयोध्याला, मज आणून द्या वा. सुंदर प्रमाण दिला आणि टाळ्या सुद्धा सुंदर अशा टाळ्या तुम्ही वाजवल्या. ही सीता माता म्हणू लागली प्रभू रामचंद्रांना, तोडिता फुले मी राघवा, सहज पाहिला जाता जाता, मज हरिण आणून द्यावो अयोध्या नाता. इतकं सुंदर हरिण आहे. महिला मंडळ आपल्याला सुद्धा जर आपल्या पतीकडून एखादं सोन्याचा दागिना घ्यायचा आहे, साडी घ्यायची, आपण सुद्धा पती सोबत गोड गोड बोलतो ना, अशी सीता माता सुद्धा त्या प्रभू रामचंद्रांबरोबर गोड गोड बोलायला लागले. ती म्हटली, मला हे हरिण आणून द्या, मी ते जपून ठेवेल माझ्याकडे ते हरिण. अहो सोन्याचं हरिण, परत टुनटुन टुनटुन उड्या मारताय सोन्याचं हरिण, लुक 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 त्याचे कान हलवत, आणि जानकीने ते सोन्याचं हरिण, जानकी हे प्रभू रामचंद्र म्हणतात, जानकी सोन्याचं कधी हरण नसतं ग बाई. पण जानकी ऐकायला तयार नाही. जानकी म्हणते, अहो स्वामी मी माझ्या डोळ्यानं बघितले, हाय हो खरंच हाय, सोन्याचं हरिण आहे. आणि आता भगवंत रामांना ते हरिण दिसला, आणि सोन्याचं हरिण शोधण्यासाठी प्रभू रामचंद्र त्याच्या मागे फिरताय, त्या हरणा माग. ते सोन्याचं हरिण अचानक अदृश्य व्हायचं. रामचंद्राने जेव्हा भात्याला बाण लावला की ते हरिण तिथून अदृश्य होऊन जायचं. आता ते बघा, हे हरिण जे आहे ना अदृश्य झालं, आणि नाशिक पासून पुढे 15 किलोमीटरवर ओढा जे गाव आहे ना, त्या ओढा गावाजवळ ते गेलं, आणि ओढता ओढता ते करत सुटलं. त्या गावाला नाव काय पडलं? ओढा. आता तिथून सटकलं, उत्तरेकडे पळालं, बाणाच्या एक आडवं आलं म्हणून त्या गावाला नाव पडलं आडगाव. पुढे मारीच प्रभू पुढे, म्हणजे हरिण पुढे, आणि त्यांच्या मागे राम मागे. या प्रभू रामचंद्राने बाण मारून मारून जी बाणांची जी गंगा वाहिली ना, तीच ओझरची बाण गंगा. लक्ष देऊन ऐका. आता ती ओझरची बाण गंगा, ओझर मधून हरिण जे आहे ना मधल्या गल्लीनं शिरलं, मधल्या गल्लीनं शिरलं. आणि तुम्हाला वाटलं ताईला काय माहिती, मी त्या हरणाच्या मागच होते, मलाही पाहिजे होतं सीतेसारखं ते हरिण. मग ते मधल्या गल्लीनं शिरलं ना, त्याला नाव पडलं, त्या गावाला नाव पडलं दीक्षी. आता दीक्षी मधून निघालं ते. पुढे गेल्यावर प्रभू रामचंद्राने मारीजाचे दातच तोडले, मग त्या गावाचं नाव पडलं दात्यानं. दात पडल्यावर जीभ बाहेर काढली म्हणून त्याचं नाव पडलं जिव्हाळ. पुढे गेल्यावर चित्तच लागेना, त्या गावाचं नाव पडलं चितेगाव. आणि पुन्हा परत त्या हरणानं आपली पाठ चाटली, तिचं नाव काय? चाटोरी. पुढे निघाल्यावर चंद्रासारखं मुख आपलं बघावं, मग चंद्रासारखं मुख जिथं बघितलं ते चांदोरी. आता ते येवला तालुक्यात आलं बरं का बाबा, तुम्ही येवला तालुक्यातले ना, वा.
येवला तालुक्यात ते हरिण आलं. येवला तालुक्यात डोळे भरून मूक पाहिलं ना, मग ते झालं देवगाव मुखेड. म्हणजे हरिण आपल्या मारीच मामा इकडं पूर्ण फिरून गेलेला आहे. किर्र घरदाट हरिण होत आणि ते हरिण रामरायाला आहे ना दूरवर, आता दूरवर पर्यंत ते हरिण घेऊन जात आहे. प्रभू रामचंद्र बघायचे, परत हरिण अदृश्य व्हायचं, परत पुढे यायचं. कधी नजरे आड जात आहे. रामरायानं शेवटचा संकल्प केला आता आणि भात्यातून बाण काढला. आता हा बाण प्रभू रामचंद्राने भात्यातून बाण काढला आणि जोडला. हरिण आता शांत हो बाबा, तिकडे जा, थोडं कॅसेट मध्ये दिसत नाही, पुढे 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 जा. शेवटचा बाण प्रभू रामचंद्रानं भात्यातून शेवटचा बाण काढला. सु 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 करत तो बाण सुटला आणि तो बाण हरणाला लागला. त्याचबरोबर त्या बाण हरणाला लागल्याबरोबर हरिण खाली पडला. पण ओरिजिनल जो मारीच मामा होता ना, तो आता ओरडायला लागला, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. त्याबरोबर ते हरिण जेव्हा ओरडतय ना, सीता मातेनं हे ऐकलं. तिकडं पर्णकुटीमध्ये सीता माता होती. त्या पर्णकुटीमध्ये सीता मातेनं आवाज ऐकला आणि आता तर प्रभू रामचंद्र तिथून गेलेले हरणाच्या पाठीमाग. पण सीता माता लक्ष्मण भैयाला म्हणते, भाऊजी तुमचे भाऊ खूप मोठ्या संकटात आहे व भाऊजी. लक्ष्मण भैया म्हणतात, वहिनी अगं जग जेव्हा संकटामध्ये पडतं ना, तेव्हा माझ्या दादाच्या नावाचं जप करतं ग, जग माझ्या दादाच्या नावाचं जप करतं. आणि माझा दादा बाई काय संकटामध्ये सापडला नसेल ग. बघा, इतक्या दिवस इतकी जीव लावणारी ही सीता माता आपल्या दिराबरोबर कसं राहावं ना, हे रामायणातून शिका. जावे ना जावे बरोबर कसं राहावं, भावानं भावासोबत कसं वागावं, सुनेनं सासू सासऱ्यांसोबत कसं वागावं आणि सासू सासऱ्यांनी सुद्धा आपल्या सुनेसोबत कसं वागावं ना, हे रामायण शिकवतं आपल्याला. म्हणून रामायण ऐकण्याची गरज आहे खरोखर. रामायण जर ऐकलं ना, घराघरामध्ये महाभारत कधीच घडणार नाही. त्या घरामध्ये बघा पवित्र असं घर ते राहील. सीता माता लक्ष्मण भैयाला म्हणते, जा ना, ओ तुमच्या भावाला वाचवाना, जा ना भैया, जा लवकर. लक्ष्मण जे ऐकत नाही. या सीतेला राग आला. छोटीशी सीता माता बघा, तिला राग आला आणि लक्ष्मण भैयाला म्हणू लागली, अहो तुम्हाला सुद्धा वाटतं की तुमच्या भावाचा घातपात व्हावा, म्हणजे प्रभू रामचंद्रांचा घातपात व्हावं हे तुम्हाला सुद्धा वाटतं. तुम्ही सुद्धा काही प्रमाणात निघाले हो भाऊजी. अहो लक्ष्मण भैयाच्या अंगावरती कानावरती ते शब्द पडले माऊली आणि लक्ष्मण भैया म्हणू लागले, वहिनी याच्यापेक्षा मला मरण आलं असतं तर बरं झालं असतं. अरे मी सेवा करण्यासाठी आलोय जंगलामध्ये, माझी पत्नी घरी ठेवली, तुमची सेवा करतो हे, पण तुम्ही मात्र ऐकत नाहीये. तेव्हा हे लक्ष्मण भैया सांगतायत, या बाबा या. बघा आत्ताच नाथ भक्त आपले गुरुवर्य हरिभक्त परायण माणिक बाबा सोनवणे कार्यक्रम होता, पण कार्यक्रम करून तेही आपल्या कथेला एक दिवस आशीर्वाद देऊन गेले, पण परत धावपळ करत आपल्या कथेला आशीर्वाद देण्यासाठी आजही बाबा इथं उपस्थित राहिले. एकदा टाळी होऊन जाऊ द्या बाबांसाठी. लक्ष्मण म्हणजे आता रडताय आपल्या वहिनी पुढे, लक्ष्मण म्हणजे रडताय, पण वहिनीला सांगतायत, वहिनी बघ ही लक्ष्मण रेषा आखून देतो आपल्या पर्णकुटीवर समोर ना, ही लक्ष्मण रेखा आखून देतो. मी जातो दादाकडे, पण कोणी जर आलं ना, या लक्ष्मण रेखेच्या बाहेर यायचं नाही. या लक्ष्मण भैयानं जी लक्ष्मण रेखा आहे ना, ही लक्ष्मण रेखा आपल्या या पर्णकुटी समोर ही आपल्या भावीला लक्ष्मण रेखा आखून दिली.
आणि सांगितलं ही लक्ष्मण रेखा ओलांडून जर तुम्ही बाहेर आला ना तर माझ्या दादाची आणि तुमची ही शेवटची भेट असणार. या पर्णकुटी बाहेर या लक्ष्मण रेखे बाहेर कोणी आलं ना तरी तुम्ही यायचं नाही. लक्ष्मण भैया रडत होते हो. सीता माता त्यावेळेस बोलत होती पण लक्ष्मण भैयाला रडणं इतकं अश्रू अनावर झाले, इतके अश्रू अनावर झाले. पण तरीही आपल्या बहिणीची काळजी म्हणून लक्ष्मण रेखा आखून दिली. आणि लक्ष्मण जे आता जड पावलाने आहे ना प्रभू रामचंद्रांकडे जायला निघाले, रामरायाकडे जायला निघाले. पण ज्या वेळेस बघा ते सीतामाईच्या कानी शब्द पडले ते लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव ना. मग इकडे काय केलं प्रभू रामचंद्रांनी आपला पायाचा अंगठा जो आहे ना, पायाचा अंगठा आपल्या लक्ष्मण भैया तिथं नव्हते, पायाचा धडामकन रावण खाली पडला. पण परत उठतोय, परत आत येण्याचा प्रयत्न करतोय, परत तसा धडामकन खाली पडतोय. कारण लक्ष्मण रेखा ही एका शेषाने मारलेली होती, संताने मारलेली होती ती लक्ष्मण रेखा. म्हणून या लक्ष्मण रेखेवरून लक्षात ठेवा, आपला पती एखादी गोष्ट करायला नाही म्हणत असेल ना महिला मंडळ, घरातले नाही म्हणत असेल तर ही लक्ष्मण रेखा समजा. एका मुलीला पाहुणे पाहायला गेले आणि विचारू लागले, बाई तू काय करते ग? त्या मुलीने सांगितलं, बाबा मी सुंदर असं रामायण करते हो. पाहुण्यांना वाटलं वा काय परमार्थिक मुलगी आपल्याला सून म्हणून भेटली आहे. खरोखर रामायण करते बाई तू? हो रामायण करते म्हणे. मग तुझं लग्न झाल्यावर तू काय करणार आहे? ती मुलगी म्हटली, आता लग्नाच्या आधी मी रामायण करते आणि लग्न झालं का महाभारत करणार आहे. खरोखर नाव लग्नाच्या आधी काही रामायणच करतात आणि लग्न झाल्यावर महाभारत करतात. दादांना ताईंनो असं कधीही करू नका. आपलं जे घर आहे ना ते पवित्र ठेवा, घराला मंदिर करा, घराघरामध्ये रामायण घडेल. हा आता रावण जो आहे संन्यासी वेशात आलेला, हा रावण परत उठला. जटाईची तयारी झाली ना, रावण उठला आणि सीता मातेकडे ताट दिलंय का ओ मंडळ? ही सीता माता बघा, आता काही रावण ऐकत नाही पण सीता माता हा रावण म्हणतोय, माई भिक्षान दे, माई भिक्षान दे, माई भिक्षान दे. सीता मातेला वाटलं अरे एक साधू एक संत आहेत ना आपल्या घरून उपाशी जातील, म्हणून जाऊ द्या. जरी लक्ष्मण भैयाने रेखा मारून ठेवली ना पण संतांचा अपमान आपल्या पर्णकुटीमध्ये झाला नाही पाहिजे. आता हे जंगलात राहत होते, यांच्याकडे भिक्षा द्यायला काय असेल हो? थोडेसे फळ लक्ष्मण भैयाने आणलेले होते. लक्ष्मण भैयाचं तर व्रत होतं 14 वर्ष काही खायचं नाही, 14 वर्ष पाणी सुद्धा प्यायचं नाही. लक्ष्मण भैयानं फळ आणून ठेवलेले होते आणि त्याच बरोबर सीता माता हळूहळू पुढे जातीये. रावण पुढे येण्याचा प्रयत्न करतोय, सीता माता पुढे व्हायला लागली की सीता माताला आठवतंय अरे लक्ष्मण भैयानं ही रेखा मारून ठेवली, याच्या पुढे आपल्याला जाता येणार नाही. पण रावण काय ऐकत नाही. त्याच वेळेस ना सीता माताने ती लक्ष्मण रेखा ओलांडली आणि लक्ष्मण रेखेच्या पुढे भिक्षा घालायला गेले. त्याच बरोबर रावणानं आहे ना भिक्षा सुद्धा ठेवली. रावणानं सीता मातेला पळवून नेलं ओ माऊली. पण जेव्हा रावणानं सीता मातेला पळवून नेलं ना, सीता मातेला रावण पळवून नेतोय, पण त्यावेळेस रावण मात्र आपल्या ओरिजिनल रूप सीता माते पुढे नंतर प्रगट करतोय. हा रावण ओरिजिनल रूप सीता माते पुढे रावणानं प्रगट केलंय. सीता मातेला तर झालेला प्रकार काहीच लक्षात येईना. काय प्रकार घडला असेल नेमके? आपल्याला तर घ्यायला आला होता संन्यासी, हा तर बाबा दिसतोय वेगळा. सीता माता ओरडते, ओ सीता माता रडते. सीता माता
माता रडते रडते सीता माता जीवाच्या आकांताने रडते. मला कोण सोडवायला येईल, मला कोण सोडवायला येईल. पण सीता माता म्हणत होती माझे प्रभू रामचंद्र एक ना एक दिवस येतील. आणि ती म्हणू लागली अहो भगवंता थोडी हळूहळू हळू गाडी चालवत आहे ना, मला घ्यायला या ओ भगवंता. सीता माता आपल्या पती देवाला प्रभू रामचंद्रांना सांगते जरा धीरे गाडी भैया गाडीवाला भैया गाडीवाला जरा धीरे 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 गाडी हाकरे. जरा धीरे 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 गाडी हाकरे. जरा धीरे 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 गाडी हाकरे. जरा धीरे 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 गाड़ी हाकरे. जरा धीरे 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 गाड़ी हाकरे. जरा धीरे गाड़ी ठाको मेरे राम गाड़ी वाले मेरे राम गाड़ी वाले. मेरा राम गाड़ी वाले मेरा राम. गाड़ी ठाको मेरे राम गाड़ी वाले. मेरे राम गाड़ी वाले मेरे राम गाड़ी वाले. धीरे 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 गाड़ी हाकरे. जरा धीरे 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 गाड़ी हाकरे. धीरे धीरे गाड़ी हाकरे. जरा धीरे 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 गाड़ी हाकरे. ओरिजिनल रूप रावणानं प्रगट केलं. ओ रावणा ओरिजिनल रूप रावणानं प्रगट केला. सीता माता रडते जीवाचा आकांत करते आक्रोश करते सीता माता. अरे दुष्टा सोड, अरे दुष्टा सोड, अरे दुष्टा सोड. तोंड इकडं कर ए रावणा, पळून न्यायची जे तुला पण तोंड तर आमच्याकडं कर. आक्रोश करते सीता माता मला कोण सोडवायला येईल, मला कोण सोडवायला येईल. पण ज्या वेळेस आकाश मार्गाने रावण सीतेला घेऊन जात होता ना, त्यावेळेस बघा तिथं सीता मातेनं काय केलं, आपले काही अलंकार खाली टाकले, अलंकार खाली टाकले. आणि त्याच वेळेस त्या जंगलामध्ये जटायू पक्षी आलाय. तो जटायू पक्षी समोर आलाय आणि आता जटायू पक्षी रावणासमोर उभा राहतोय. रावण त्या जटायू पक्षाकडे बघतोय. रावण त्याच्यावर हल्ला करतोय, जटायू पक्षावरती हल्ला करतोय. पण आता रावण काय ऐकत नाही, जटायू पक्षी ऐकत नाही. जटायू पक्षी इतका हल्ला करतोय, इतका हल्ला करतोय. आणि त्याच वेळेस आहे ना रावण विचारू लागला जटायू पक्षाला, अरे सांग तुझं मरण कशात आहे नेमके. रावणाने विचारलं. जटायू पक्षी सुद्धा विचारू लागला रावणाला, सांग रावणा तुझं मरण कशात आहे, सांग बाबा मलाही कळू दे तुझं मरण कशात आहे. मग ह्या रावणानं सांगितलं जटायूला, रे माझं मरण जे आहे ना माझ्या पायाच्या अंगठ्यात आहे रे, पायाच्या अंगठ्यात मरण आहे. तेव्हा जटायू सुद्धा खरं बोलून गेला. जटायूनं सांगितलं, अरे माझं तुझं जसं मरण अंगठ्यात आहे ना बाबा पायाच्या अंगठ्यात, तसं मरण माझं मरण माझ्या पंखामध्ये आहे रे. पंखामध्ये मरण आहे म्हटल्याबरोबर ह्या रावणाला माऊली ह्या जटायूचे दोनही पंख पकडले. पंख पकडले, रक्त बाबा जटायू झाला. तरीही जटायू आता ऐकत नाहीये. जटायू लढतोय, प्राणाची बाजी करून जटायू रावणा बरोबर लढतोय. अखेरी जटायूला खाली पाडलं व या रावणाला. रावणानं जटायूला खाली पाडलं, सीता मातेला उचललं. आणि परत रावण आहे ना सीता माता जीवाचा आकांत करते. रावण आता आकाश मार्गे पसार झाला. रावण तिथून रावण पसार झाला. जटायू पडलेला आहे खाली. रावणाचा जटायू खाली पडलेला आहे. रावण पसार झाला. पण त्याबरोबर रावण पसार झाला ना, लक्ष्मण भैया रडत 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 लक्ष्मण भैया जे आहे ना प्रभू रामचंद्रांकडे गेले. लक्ष्मण भैया आता आणि आता
राहू दे तसं त्याच्याबरोबर काम आहे, खाली पडलेलं राहू द्या. फक्त त्याला बाजूला करून आणि फिरा. तिकडे घेताय का? लक्ष्मण भैया जे आहे ना ते मारे म्हणजे हरिण जे ओरडलं होतं ना, तर लक्ष्मण भैया आता प्रभू रामचंद्राकडे गेले लक्ष्मण भैया, आणि लक्ष्मण भैया म्हणताय प्रभू रामचंद्रांना, दादा दादा बघा. अहो दादानं पाहिलं तर झाडाच्या बुंद्याला पाठ टेकून बसलेले प्रभू रामचंद्र भगवंत. रामाने पाहिलं लक्ष्मण आला, माझा जीव की प्राण असणारा लक्ष्मण आला. लखन काय झालं बेटा, काय रडतोय रे लखन, का रडतोय, मला तुझ्या रडण्याचं कारण तर कळू दे. अरे दादा, वहिनीनं माझ्याकडे नको त्या शब्दामध्ये प्रयोग केला रे, नको त्या शब्दात वहिनी मला बोलली. दादा आज काय झालं होतं वहिनीला ना मला कळलंच नाही रे, खूप बोलले. सीता सरळ स्वभावाची आहे, तरीही ती मला का बोलली ना मला कळलं नाही. माझी वहिनी आज का बोलली मला, पण माझं मन सांगत होते. लक्ष्मण भैया म्हणताय की सीता आता पर्णकुटीमध्ये नसणार. प्रभू रामचंद्र सुद्धा सांगताय माझी सीता आता पर्णकुटीमध्ये नसणार. लखन तो कशाला आला रे, तू पर्णकुटीमध्ये राहायला पाहिजे होतं. पर्णकुटीचा आता दोघही प्रभू रामचंद्र भगवंत पर्णकुटीकडे आले. पर्णकुटीचा दरवाजा तिथं उघडा होता, पण पर्णकुटीमध्ये मात्र सीताही नव्हती नि कोणीही नव्हतं. प्रभू रामचंद्र म्हणू लागले आज हा आश्रम आहे ना, आज हा आश्रम पूर्ण उजाड पडला. आपली जी पर्णकुटी आहे ना ही पर्णकुटी आज उजाड पडून गेली रे. इथं आता कोणी राहिलं नाही, सीता माता नाही, कोणीच नाही राहिलं. उजाड आश्रम, उजाड आश्रम पुरी उजाड पुरी उजाड कोठे सीताराज नंदिनी, कुठे सीताराज उजाड आश्रम पडे कानने, कोठे माझी जनक नंदिनी. प्रभू रामचंद्र शोक करताय त्यावेळेस कुठे गेली माझी सीता, कुठे गेली माझी सीता. पुढे जर झाड आले ना, झाडाला मिठ्या मारताय, कुठे गेली असेल माझी सीता. झाडाला मिठ्या मारून झाडांना सुद्धा विचारताय, पण प्रभू रामचंद्रांना धड आकाशातही पाहता येईना, आणि माझ्या या भगवंताला धड खाली जमिनीवरती सुद्धा बघता येईना. का वरती पाहत नाही हो प्रभू रामचंद्र. तर या प्रभू रामचंद्रांची कुल देवता जी आहे ना, सूर्य भगवान आहे प्रभू रामचंद्रांची कुल देवता. वरती पाहून रडावं तर सूर्य भगवंत म्हणतेला रे माझ्या कुळात असं रडकं मूल जन्माला आलं का. खाली बघावून रडावं तर धरती माता ही जी आहे ना, प्रभू रामचंद्रांची सासूबाई धरती माता. खाली बघून रडावा तर सासूबाई म्हणेल की काय घाबरट जावई भेटला, माझ्या जावयाला माझ्या मुलीची सुद्धा रक्षा करता आली नाही. म्हणून प्रभू रामचंद्र जे आहे ना खाली पाहून सुद्धा रडत नाही हो. झाडाला का मिठ्या मारतायत, मी सुरुवातीला सांगितलं कथेतला भाव सुद्धा श्रोत्यांना कळायला पाहिजे. का झाडाला मिठ्या मारून रडताय, तर त्या झाडांपासून आहे ना ऋषी मुनी तपचर्या, हजारो ऋषी मुनी 80 हजार वर्षापासून तपचर्या करत बसले होते. इतकी तपचर्या केली की त्यांच्यावर झाड वृक्ष वेली मोठे मोठे तयार झाले होते, तरीही त्यांनी त्या ऋषी मुनींनी आपली तपचर्या सोडली नव्हती. मग त्या तपचर्येचं फळ म्हणून प्रभू रामचंद्र त्या झाडांना मिठ्या मारतायत. आणि काही जण म्हणतात देव होता तरी देव का रडतोय इतका.
पण देवाच्या रडण्याचं कारण सुद्धा कळलं पाहिजे आपल्याला. अहो आजही आपण हिमालयामध्ये जर बघितलं ना, लाखो ऋषी मुनी झाडाला उलट टांगून घेतात आणि कावळ्यांना गिधाडांना ते सांगत असतात की गिधाडांनो कावळ्यांनो एकच करा, आमचं पूर्ण शरीर जरी बाबा तुम्ही संपवलं तरी चालेल, पण आमचे जे डोळे आहेत ना, हे डोळे मात्र असेच ठेवा. जेव्हा भगवंत येतील आणि आम्हाला भेट देतील ना, तेव्हाच आमचे हे डोळे काढा. आणि मोठ्या मोठ्याने भजन करून प्रभू रामचंद्रांना पुकारत असतात, तो या भगवंता या आम्हाला भेटण्यासाठी या आता. सबने पुकारा श्री राम मेरो राम, सबने पुकारा मेरो राम श्री राम. सबने पुकारा मेरो राम, सबने पुकारा मेरो राम. श्री राम सबने पुकारा तेरा नाम, श्री राम सबने पुकारा तेरा नाम. सबने पुकारा श्री राम, श्री राम सबने पुकारा श्री राम. देना हमें सहारा, नहीं सहारा, देना हमें सहारा. तेरा ही सहारा. मेरे राम जी हो प्यारे, मेरे राम जी हो प्यारे, मेरा राम जी हो प्यारे. सबने पुकारा तेरा नाम, सबने पुकारा ते ऋषी मुनी पुकारत असतात, सबने तुम्हें पुकारा श्री राम जी, देना हमें सहारा श्री राम जी. साधू संत ऋषी मुनी पुकारतात, आम्हाला सहारा दे भगवंता. मग भगवंत प्रभू रामचंद्र भगवंता आणि लक्ष्मण भैया फिरतायत. फिरता फिरता पुढे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला हा जटायू जो आहे ना, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला जटायू या प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मण भैयाने बघितला. म्हणू लागले, अरे आपल्या वडिलांच्या वयाचा हा जटायू पक्षी दिसतोय, पण असा हा रक्ताच्या थारोळ्यामध्ये इथे का पडला? या जटायूचा एक जीव जात होता, एक जीव येत होता माऊली. कंठात प्राण आणून हा जटायू पक्षी ना प्रभू रामचंद्र भगवंताची लक्ष्मण भैयाची वाट बघत होता. दोघही भावांनी बघितलं. प्रभू रामचंद्र भगवंत लक्ष्मण भैया त्या जटायू पक्षाजवळ बसले, खाली बसले. दोघही भाऊ खाली बसले आणि जटायू पक्षाला विचारताय, तुमची अशी अवस्था कोणी केली? इतक्या रक्ताच्या थारोळ्यामध्ये तुम्ही पडलाय, तुमचे पंख कोणी छाटले सांगा. त्यावेळेस हा जटायू सांगतोय की माझे पंख ना एक राक्षस हवाई मार्गे एका रथामध्ये बसून एका स्त्रीला घेऊन चालला होता आणि तो राक्षस माझ्याशी खोटं बोलला. त्याने खोटी शपथ मला घातली त्या राक्षसाने, आणि खोटी शपथ राक्षसाने घातल्यामुळं त्यानं माझे दोनही पंख छाटले. कोण होता तो राक्षस नेमके? पण एका स्त्रीला घेऊन चालला होता. हे बघा, या स्त्रीचे काही अलंकार इथे पडलेले आहेत. आम्हा आता हे बनवू लागले प्रभू रामचंद्र भगवंत. अरे जटायू, तुला पाहिजे असेल तर बाबा मी तुला आता तुझा प्राण सुद्धा वाचवू शकतो रे. बघा, एका पक्षाला कळतं पण माणसाला कळत नाही. हा जटायू पक्षी म्हणू लागला, भगवंता अरे जे भाग्य दशरथ राजाला सुद्धा प्राप्त झालं नाही, दशरथ राजाला मरण कधी आलं होते का प्रभू रामचंद्र भगवंत जवळ? चारही मुलं जवळ असताना दशरथ राजाला मरण आलं. जे भाग्य दशरथ राजाला लाभलं नाही ना, ते भाग्य आज मला लाभलंय. भगवंता, मी तुझ्या मांडीवरती माझा प्राण सोडायला तयार आहे भगवंता. त्याच बरोबर प्रभू रामचंद्रांनी ना जटायूला आपल्या मांडीवरती घेतलं. माऊली, काय भाग्य असेल एका पक्षाचं बघाना. जटायूला आपल्या मांडीवरती घेतलं.
जटायू पक्षी आता प्रभू रामचंद्रांच्या मांडीवरती बसलेला आहे आणि त्याच वेळेस जटायूनं आपले प्राण ज्योत प्रभू रामचंद्रांच्या मांडीवरती मालवली हो. देवाच्या मांडीवरती एका पक्षाला मरण यावं, किती पुण्य केलं असेल या जटायूनं. आपणही या रामकथेतून एकच बोध घ्यायचा आहे की आपलाही जेव्हा अंत समय येईल ना, भगवंताला एकच सांगायचं, भगवंता गाडी नको, इस्टेट नको, बंगला नको बाबा, मला काहीच नको रे, पण जेव्हा माझा अंत समय येईल ना, तेव्हा मात्र माझ्या अंत समयाच्या वेळेस तू जवळ राहा रे. माऊली माझ्या ताईंनो दादांनो, माणसाच्या अंगावरती जसे संस्कार करतात मरणाच्या वेळेस अग्निसंस्कार ना, तसे या दोनही भावांनी त्या जटायू पक्षावरती अग्निसंस्कार केले. आणि त्याच वेळेस या जटायूचं सुद्धा मंदिर बांधलंय हो. सर्व तीर्थ टाकेतला आपण जातो ना, सर्व तीर्थ टाकेतला हे जटायूचं मंदिर आहे. काय भाग्य थोर म्हणावं माऊली, बघा ना. अहो माणसाचं मंदिर नाही पण एका पक्षाचं मंदिर बांधण्याचं भाग्य लाभलेलं आहे ते. म्हणून भगवान जब देताय ना, छप्पर फाड़ के देताय, आणि जब भगवान नेताय ना, चमडी सोल के नेताय. चमडी सुद्धा अंगावरती ठेवत नाही हो, अंगावर चमडी सुद्धा ठेवत नाही, द्यायला लागल्यावर वरती छप्पर सुद्धा ठेवत नाही. इतका भगवंत आपल्याला देत असतो. म्हणून एकच करा, जीवनामध्ये आपण पैसा जरी कमी कमवला असेल ना, पैसा कमी कमवा, इस्टेट कमी कमवा, पण माणसं मात्र आपल्या आयुष्यामध्ये जास्त माणसं जोडावं. माझा मोठेपणा नाही सांगत ताई दादांनो, मी ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रमाला गेली असेल ना, तर आम्ही पती पत्नीने आमच्या आयुष्यात पैसा कमी कमवला, पण माणसाची संपत्ती जी आहे ना, ही माणसांची फार मोठी संपत्ती आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कमवली. तुम्ही सुद्धा ती माणसांची संपत्ती आपल्या आयुष्यामध्ये कमवा. कारण आम्हाला माहित आहे, आम्ही जेव्हा जाऊ ह्या जगाचा निरोप घेऊ ना, पैसा सोबत नेणार नाही, संपत्ती सोबत नेणार नाही, पण ज्या दिवशी आम्ही जाऊ ना, आमच्यामुळं आमच्या जवळच्या माणसांच्या डोळ्यामध्ये एक अश्रूचा थेंब आला पाहिजे आपल्यामुळं, असं जीवन जगा दादा ताईंनो. आज व्यासपीठावर जे बसलेत ना, आमच्या योगेश दादाच्या घरी रोज बागाचा खुडा चालू आहे, पण योगेश दादाने सांगितलं, ताई ताई कितीही संकट येऊ दे, कधीही तू निम्म्या रात्री आवाज दे ताई, तुझ्या पाठीमागे उभा राहील मी ताई. इतकं काम असताना योगेश दादा आज इथं उभा राहिलेला आहे. आमचे रामदास दादा रसा सुद्धा अगदी 5 बहिणींप्रमाणे यांनी मला आजपर्यंत साथ दिली हो. आमच्या नागापूरच्या हाजी रोशन दादा गेलाय आमचा तिकडे, पण रोशन दादाने आज रात्री 12 वाजता मेसेज केलाय ड्युटीवरून, त्याला वेळ भेटला तेव्हा, ताई ताई मी येऊ शकलो नाही, कथेसाठी माफ करा ताई मला. दादाला एकच सांगितलं, दादा तू जरी नाही येऊ शकला ना, पण पूर्ण फॅमिली तुझी कथेसाठी आले. आमचे काकाश्री कथेसाठी पूर्ण फॅमिली घेऊन आले. करीहून आज आमचे दादा ते आलेले, आणि चांदवडून आमचे सर भूषण दादा ते सर्वजण या कथेसाठी आलेले. आमचा दादा सुद्धा कॉलेजला आहे, वैष्णव दादा, दादाचे पेपर चालू आहे वैष्णव दादाचे सुद्धा. पण हे ऋणानुबंध कसे बांधले जातात बघा. आणि तुम्ही मनमाडकरांनी सुद्धा आज 6वा दिवस आहे, इतक्या ऋणानुबंधात मला अडकून ठेवलंय, इतक्या ऋणानुबंधात अडकून ठेवलंय दादा ताईंना ना. प्रत्येक घरात जावत असं वाटतं आज मी माझ्या माहेरामध्ये चाले. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये पैसा महत्वाचा नाही ताई दादांनो. जेव्हा मंडळ हे मंडळाने आमच्या पवाराचे वृंदावनला आमच्या सोबत होत्या बघा, पण भगवंताला हे ऋणानुबंध जोडून द्यायचे असतील ना, भागवत कथा वृंदावनला झाली. आमचे रामदास दादा होते, पवार आजी होत्या,
पवाराजींनी या लेकरांना सांगितलं आपण दरवर्षी सप्ताह करतो ना, या वर्षी माझ्या मुलीची, माझ्या ताईची कथा इथं ठेवा. आणि खरोखर भगवंताला ते ऐकून घ्यायचं होतं, म्हणून भगवंताने ऐकलं आणि गोड अशा या राम कथेचा योग इथं जुळून आला. म्हणून भगवंताला मी एकच सांगेल, भगवंता पैसा माझ्या आयुष्यात कमी दे रे, पण माझ्या प्रेमाची, माझ्या हक्काची माणसं माझ्या आयुष्यामध्ये मला जास्त दे. भगवंता आयुष्यामध्ये तेच जास्त दे रे. हरि दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले, दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले, दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले. दाता मेरा व्यवहार कभी ना बदले हो, दाता मेरा व्यवहार कभी ना बदले, दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले हो, दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले. सत्संग तेरा छोड़ू कभी ना, सत्संग तेरा छोड़ू कभी ना, मुख भी तुमसे मोड़ू कभी ना, मुख भी तुमसे मोड़ू कभी ना, मुख भी तुमसे मोड़ू कभी ना. मेरा ये व्यवहार कभी ना बदले, मेरा ये व्यवहार. त्या भगवंताला मी एकच विनंती करेल, भगवंता तशी माझ्या प्रेमाच्या माणसांची जशी साथ माझ्या जीवनामध्ये सोडू नको ना. बघा आमचे मालिक बाबा सुद्धा कथेला येऊन गेले, 2 दिवस नंतर ते बाहेर तीर्थयात्रेच्या निमित्ताने गेले, पण आज आपल्या शिष्यासाठी, लेकरासाठी परत धावपळ करत इथं आले. आमचे झालते बाबा समोर बसलेले आहेत, गुडघ्याचं, 2ही गुडघ्यांचं ऑपरेशन बाबांचं झालेलं आहे, तरीही आपल्या लेकराचं कौतुक बघावं म्हणून झालते बाबा आणि आमच्या आई साहेब हे सुद्धा चांदवडून आजच्या या कथेसाठी आले. आणि जे तुमच्या पुढे सुंदर अशा झाकी सजवताना जयेश दादा, हा जयेश दादा सुद्धा दिवसभर ड्युटी असते माऊली त्याची, दिवसभर ड्युटी करून, पण जे जयेश दादाने सुद्धा मला प्रेम दिले, आपल्या बहिणीसारखं प्रेम माझ्या जीवनामध्ये जयेश दादाने सुद्धा दिले. त्याच्यामुळे जयेश दादा सुद्धा दिवसभराचं काम आटोपून रात्री परत आपल्या सुंदर सुंदर झाकी सजवण्यासाठी हजर होतो. आजही वृंदावनामध्ये जा माझ्या ताईंनो, दादांनो, तुम्ही वृंदावनामध्ये गेले ना, त्या भगवंत तो कृष्ण परमात्मा आपल्याला वेड लावत असतो. ज्याप्रमाणे वृंदावनामध्ये तो साधू संतांना, त्या गवळणींना वेड लावतो ना, त्याचप्रमाणे हा भगवंत आपल्याला सुद्धा वेड लावतो. एकदा सगळ्यांनी उठा आणि भगवंताच्या भजनाचा आनंद घ्या आणि मग पुढच्या कथा ज्या आहेत ना, आपण पुढची कथा ऐकूया. बराच वेळ झाला, बऱ्याच वेळचे तुम्ही बसलेले आहेत ना. एकदा त्या भगवंताला आपण सांगू की राधा राणीला सुद्धा आमच्या कथेमध्ये येऊ दे, कृष्ण परमात्म्याला आपण आज साकडं घालूया. श्री राधा राधा. 啊。 राधा. 啊。 राधा. 啊。 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 आ। 啊। 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 啊।
राधे राधे ओ राधे 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 महिलांना तुमच्या गोल कराने नाचा आजचा दिवस आनंद घ्या या भजनाचा हरि राधे राधे बोल श्याम राधे राधे बोल श्याम राधे राधे बोल राम राधे 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 बोल श्याम राधे राधे बोल राम राधे राधे बोल श्याम राधे 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 ओ राधे 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 ओ राधे राधे माझ्या दादा लोकांनी सुद्धा या भजनाचा आनंद घ्या राधे राधे ओ राधे 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 हरी बोल हरि राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे हरि राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 हो 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 राधे राधे अरे तो मनमान नई अयोध्या नगरी लग रही है राधे राधे हरी बोल श्री राधे श्याम अगराधे अगराधे ग तुला पुसत खोडीवाला अगराधे अगराधे ग तुला पुसत खोडीवाला राधे राधे तुला पुसत गोंगडिया
पुसतो तुला पुसतो गडीवाला अग राधे तुला पुसतो गडीवाला राधे 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 तुला पुसतो गडीवाला ए गडीवाला रे राधे गडीवाला रे गडीवाला तुला पुसतो गडीवाला अग राधे तुला पुसतो गडीवाला पुसतो गडीवाला अग राधे राधे महारुद्र हनुमान की जय प्रभु रामचंद्र भगवान की राधे 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 बसा खूप सुंदर भजन घेतलं, खूप सुंदर भजनाचा आनंद सगळ्यांनी घेतला. बसा. आणि मंडळाला माझी विनंती आहे, पुढची जी झाकी आहे ना, शबरीची झाकी आहे आणि प्रभू रामचंद्र भगवंतांची, लक्ष्मण भैयाची. तर प्रभू रामचंद्र भगवंत लक्ष्मण भैया आपल्याला मंडपामधून कथेमधून आणायचे आणि शबरी मातेला डायरेक्ट इथे येऊ द्या, थोडा वेळ थांबा. काठी द्या त्या शबरी मातेकडे. काठी दिली का आणि एक तिच्याजवळ ताट तिथं ठेवा. ऐका, छोटीशी सूचना आहे. जे बाहेर गाऊन पाहुणे आलेले आहे त्यांना ताईंचा छोटासा सत्कार करायचा आहे. त्यासाठी मी विनंती करतो, साहेबराव काळे, माणिकराव गांगोडे, गणेश भाऊ नवली, भूषण दादा काळे, या सर्वांना विनंती आहे, सर्वांनी सत्कारासाठी स्टेजवर यायचंय. छोटासा सत्कार करणार आहे ते ताईंचा. चला झालटे बाबा. टाळी वाजवा, सर्वांनी टाळी वाजवा. सर्व
आमच्या श्री दक्षिणमुखी संकटमोचन हनुमान मंदिर मित्र मंडळातर्फे मी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानतो. टाळी वाजवा. ते रामलक्ष्मण माझ्याकडे जाऊ द्या. रामलक्ष्मण बघा, गोड अशी आपली गेल्या 5 दिवसापासून रामकथा चालू आहे आणि आजच्या आपला रामकथेचा 6वा दिवस आहे. जी राहिलेली जी रामकथा आहे ना, ती उद्या आपण सकाळी पहिल्यांदा रामकथा जी राहिलेली कथा आहे ती कथा घेणार आहोत. त्याच्यानंतर फक्त काल्याचा छोटासा प्रसंग सांगून आपण उद्या आपल्या कथेला उद्या म्हणजे विश्रांती पावते उद्या कथा. पण उद्या येताना एकच लक्षात ठेवायचं, जेव्हा याल ना तर ही 7 दिवसाची रामकथा ऐकण्याचं पुण्य आपल्याला कधी भेटतं तर जेव्हा आपल्याला रामकथेचं उद्या ह्या म्हणजे रामायण ग्रंथ आपल्या पुढे ठेवलाय, प्रत्येकाला त्या रामायण ग्रंथाचं पूजन करावं लागेल. आपल्याकडचा आपल्या कष्टातला 1 रुपया जरी तुम्ही ग्रंथावरती ठेवा, कारण तसा ग्रंथाचा अपमान होतो. मी सुरुवातीला सांगितलं, पैसे कमवण्याचा मुळीच उद्देश नाही, पण माझ्या जवळचे माझे सगळे जण जवळचे आहेत त्यांनाही ह्या पुण्याची प्राप्ती झाली पाहिजे ना. म्हणून आपल्या याच्यातला 1 रुपया असेल 2 रुपया असेल तुम्हाला ठेवायचे तेवढे पैसे ठेवून ग्रंथाचं पूजन करा, तेव्हाच त्याचं पुण्य तुम्हाला लाभेल. भगवंताची भक्ती कशी करावी बघा. सुरुवातीला आपण नामदेवरायांनी भक्ती कशी केली भगवंताची ही बघितले, पण आता एक बघा, खालच्या समाजामध्ये जन्माला आलेली शबरी, या शबरीची झाकी सुद्धा आपल्या कथेमध्ये विराजमान होती. या शबरीची झाकी सुद्धा, तिच्या डोक्यावर पदर देऊन द्या थोडासा. ही शबरी जी आहे ना, ही शबर राजाची मुलगी, भिल्ल समाजामध्ये ही जन्माला आली. पण हिने जेव्हा आपल्या घरामध्ये बोकडांची दावण म्हणजे बांधलेली बघितली, घरासमोर जी बोकडांची दावण बघितली आणि आपल्या बाबांना ही शबरी विचारू लागली, बाबा अहो ही बोकडांची दावण कशासाठी बांधली बाबा? ही शबरीचे वडील म्हटले, शबर राजानं सांगितलं, अगं बेटा, आपल्या विवाह म्हणजे तुझं लग्न आहे ना, आणि लग्न समारंभामध्ये बाई ही बोकडांची दावण बांधलेली आहे ना, यांची आपल्याला मेजवानी द्यावी लागते ग. छोटीशी शबरी माता, दादांनो माझ्या ताईंनो, ही शबरी विचार करते, अरे माझ्या विवाहासाठी ही बोकडांची दावण म्हणजे बांधली आहे आणि माझ्या एकटीच्या लग्नामुळे जर इतक्या बोकडांचा जीव जात असेल, इतक्या बकरांचा जीव जात असेल ना, मी लग्नच न केलेलं चांगलं ना. मग पण असं जाऊ देणार नाही. मग या शबरीनं काय केलं, सगळ्यांना रात्री झोपून दिलं आपल्या घरामध्ये सगळ्यांना झोपून दिलं आणि मग शबरी माता आपल्या घराच्या बाहेर पडली. जी शबरी माता घराच्या बाहेर पडली, तिने थेट जंगलाचा रस्ता धरला. जंगलाच्या दिशेने ही शबरी माता चालली. जावं कुठं, एवढंच लेकरू कुठं जाणार नेमके. पण त्याच वेळेस समोर एक आश्रम शबरी मातेला दिसला. एखाद्या संतांचा, एखाद्या साधूचा हा आश्रम असावा, म्हणून शबरी मातेनं काय करावं, भल्या पहाटे उठावं शबरी मातेनं, त्या आश्रमाची झाडलोट करावी. झाडलोट आश्रमाची करावी. झाडू भेटला तर ठीक, नाही तर जंगलामधले पानं तोडून आणावी, त्या पानांचा झाडू बनवावा, त्याने रस्ता साफ करावा. रस्ता साफ करायचा झाला की सुंदर सुंदर अशी रांगोळी, त्या आश्रमाच्या समोर सुंदर अशी रांगोळी ती शबरी माता तिथं काढायची.
रांगोळी काढते शबरी माता, आश्रम झाडते, पण भल्या पहाटे उठून ते संत उठायच्या आत ही काम करते. संत सुद्धा विचार करतायत की नेमके कोण हे काम करून जाते. ज्या संतांचा साधूचा आश्रम होता ते आपल्या शिष्यांना विचारू लागले, तुम्ही करतात का हे आश्रमासमोरचं काम, ही सेवा तुम्ही करतात का? त्यांनी सांगितलं आम्ही नाही करत. मग एक दिवस त्या साधूंनी काय केलं, ते साधू एका झाडावरती जाऊन बसले आणि तेवढ्या शबरी आली. शबरी परत झाड लोट करते. दुसरा दिवस उजाडला, शबरी झाड लोट करते त्या आश्रमाची, रांगोळी काढते. आश्रमापुढे शबरी सुंदर सुंदर अशी रांगोळी काढते. आणि त्याच वेळेस ते मातंग ऋषी, हा आश्रम जो होता तो मातंग ऋषींचा आश्रम होता. मातंग ऋषी शबरी समोर आले. बाळा कोण का तू? या देहाला शबरी म्हणतात. आई वडिलांनी या देहाचं नाव शबरी ठेवलंय. बाळा तू इतक्या भल्या पहाटे उठते आणि सर्व करून जाते, का ग असं करते? बाबा, शबरी सांगते, बाबा बाबा मी खालच्या समाजामध्ये जन्माला आले, भिल्ल समाजामध्ये जन्माला आली हो बाबा मी. अहो तुम्ही माझा अंगीकार करणार का नाही? म्हणून मी ह्या झोपडीची इतकी सुंदर सुंदर तुमच्या आश्रमाची सेवा करते. तेव्हा या मातंग ऋषीने शबरी मातेला सांगितलं, बाळा तू प्रभू रामचंद्रांचं भजन कर ग बाळा. एक ना एक दिवस तुझा भजन ऐकून प्रभू रामचंद्र येतील आणि तुझी झोपडी पावन करून जातील. त्या दिवसापासून ही शबरीनं काय केलं, प्रभू रामचंद्रांचं गोड असं भजन करावं. कधी माझे भगवंत येतील, कधी मला भेट देतील. रोज ही शबरी माता प्रभू रामचंद्रांचं भजन करते. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा झाके राम उद्या पुढं, झाके उद्या. सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. हे राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम. ही शबरी इतकं भजन केलं, भगवंताचं इतकं भजन केलं. छोटीशी शबरी माता जंगलामध्ये आली होती, वनामध्ये छोटीशी शबरी माता आली होती. पण पूर्ण म्हातारी होईपर्यंत काठी टेकवायला लागली होई शबरी माता. आता काठी टेकवत टेकवत चालते आणि प्रभू रामचंद्राची डोळ्यावरती हात ठेवून वाट बघते. दिसायला थोडं शबरी मातेला आता कमी लागलं, वय झालं ना, तर डोळ्यावरती हात ठेवून माझे भगवंत कधी येतील ना याची वाट बघते. आणि अखेरीस शबरी मातेनं इतकं भजन केलं ना, जब मेरे राम जी का आवन होगा, सबरी से कुटिया तो पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, सबरी से कुटिया तो पावन होगा. राम जी का आवन
शबरी माता आपल्या जाएंगे राम आएंगे। तेरी झोपड़ी के बाग खुल जाएंगे राम आएंगे। हरि मेरे झोपड़ी के बाग खुल जाएंगे राम आएंगे। मेरी झोपड़ी के बाग खुल जाएंगे राम दीप जला के दिवाली में मनाऊंगी। दीप जला के दिवाली में मनाऊंगी। मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे। सगळ्यांनी भजन करायचं के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी। दीप जला के दिवाली में मनाऊंगी। मेरे झोपड़ी के बाहर झूल जाएंगे राम आएंगे। राम आएंगे आएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे मेरे झोपड़े के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़े के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे। रोज सबरी ना रोज म्हणते मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे रोज वाट बघते माऊली इकडं भक्तांना भजन केलं अखेर तो दिवस उजाडला हो या शबरी मातेचा शब्द शबरी मातेचं भजन ऐकून माझ्या प्रभू रामचंद्र भगवंताला लक्ष्मण भैयाला शबरी मातेच्या झोपडीपाशी यावं लागलं। शबरी मातेच्या झोपडीपाशी आता प्रभू रामचंद्र भगवंत लक्ष्मण भैया आले। शबरी मातेनं समोर बघितलं भगवंताला। अहो शबरी माता आता पायाचा अभिषेक करायला जाणार प्रभू रामचंद्रांचा पुढे या। प्रभू रामचंद्रांचा पायाचा अभिषेक करायला ही शबरी माता जाणार पण शबरीकडे का जंगलामध्ये पात्र होतं का हो? आता आपल्या घरामध्ये खूप पात्र आहे पण आपल्यामध्ये पात्रता नाही। आलेल्या संतांचा देवाचा सन्मान करण्याची पात्रता आपल्यामध्ये नाही। शबरीकडे पात्र नव्हतं पण शबरीनं जेव्हा भगवंताला समोर बघितलं एका भक्ताची आणि देवाची भेट झाली माऊली। कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप। शबरीनं समोर बघितलं भगवंताला इतकी शबरी रडली दादानो आनंद अश्रू शबरीच्या डोळ्यातून येऊ लागले आणि ती भगवंताच्या पायाचा अभिषेक शबरी आता करते। खाली बसली शबरी पात्र नाही शबरीकडे पण रडून आपल्या डोळ्यातल्या अश्रूंचा अभिषेक ह्या शबरी मातेनं भगवंताच्या पायावरती केला हो। शबरीनं भगवंत आणि प्रभू रामचंद्र भगवंत लक्ष्मण भैया हे दोघही शबरीच्या आश्रमामध्ये खाली बसले। आता शबरी मातेनं सांगितलं भगवंता पुढे सरका थोडं भगवंता माझ्या आश्रमामध्ये बसा या गरीबाच्या झोपडीमध्ये बसावं। त्याच्या आधी शबरी माता काय करायची शबरी मातेनं जंगलामध्ये जावं फळं आणावी आंबट बोरं लागली की ती बाजूला टाकायची चांगले बोरे लागले की ते भगवंताच्यासाठी जपून ठेवायचे। शबरी मातेनं तर आपल्या अश्रूंचा अभिषेक केला पण भगवंताला काय खायला द्यावं आता हो म्हणून आणलेली बोरं
जंगलातून आणलेली बोर ती शबरी माता प्रभू रामचंद्रांना देते ते बोर. प्रभू रामचंद्र ते शबरी मातेचे बोर खातायत. देती शबरी माता, तोंडामध्ये देती शबरी माता, भगवंताच्या तोंडामध्ये ते बोर घालतीये. भगवंत ते बोर खाताय. पण भगवंताने त्या लक्ष्मण भैयाने बघितला, प्रत्येक बोराला टोच लागलेली, प्रत्येक बोर टोचलेलं. लक्ष्मण भैयाने हात पकडला, दादा दादा हे बोर खाऊ नका. भगवंत म्हणतात का खायचे नाही? लक्ष्मण भैया म्हणताय प्रत्येक बोर तोडलेलं आहे, दाताने कुरतडलेलं हे बोर खाऊ नका. पण भगवंत म्हणताय माझ्या भक्ताने दिलेलं हे बोर आहे, मला खावं लागेल. अहो भगवंताने हे फळ खाल्ले, कारण लक्ष्मण भैयाने 14 वर्ष उपवास केलेला होता जंगलात सुद्धा. लक्ष्मण भैयाला खाल्ले नाही, भगवंताने बोर खाल्ली शबरीच्या हातची माऊली. म्हणून भक्ती करायची ना आपल्या सुद्धा जीवनामध्ये. या शबरी मातेसारखी भक्ती करा, एक ना एक दिवस भगवंत येतील आणि तुम्हाला सुद्धा दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. हो माझे प्रभू रामचंद्र भगवंत, या रामकथेतून हाच बोध घ्या. एक दिवस भक्ती करून, 2 दिवस भक्ती करून भगवंत प्रसन्न होत नाही. अहो म्हातारी होईपर्यंत या शबरीनं भक्ती केली ना भगवंताची, म्हणून भगवंत या शबरी मातेवरती प्रसन्न झाले. जाऊ द्या, झालंय त्यांचं काम. राम लखन थांबवा, सुग्रीवंत येऊ द्या आता पुढे. आता इथं बघा, रामायणातलं अरण्यकांड इथं संपलं आणि इथून पुढे रामायणातलं जे कांड सुरू झालं ना, हे किष्किंधा कांड रामायणातलं सुरू झालं. आता राम लक्ष्मण भैया हे दोघंही फिरत होते. कंटाळे का? एवढ्या लवकर थकून कसं होईल राम लक्ष्मणाला? हे राम लक्ष्मण दोघंही ऋषमुख पर्वतावर आले. ओ मंडळ लक्ष द्या माझ्याकडं. ऋषमुख पर्वतावरती आले. येऊ द्या ना त्यांना, दोघांनाच येऊ द्या. ऋषमुख पर्वतावरती हे दोघही जण प्रभू रामचंद्र भगवंत आले. पण तिथं काही वानर सेना उभी होती ऋषमुख पर्वतावरती. आणि ऋषमुख पर्वतावरती राम सेना उभी होती, वानर सेना उभी होती ना. तर त्याच्यामध्ये एक वानर उभं होतं बघा. पण ते ब्राह्मण वेशामध्ये ते वानर आलं होतं. ते ब्राह्मण वेशातलं वानर कोण होतं व? बघा, ज्याची उद्या आपले हनुमान जन्मोत्सव आहे ना, उद्या आपण ज्या हनुमान उत्सवानिमित्त आपण ही राम कथा आयोजित केली ना, त्या राम म्हणजे हनुमंतरायाचं आज कथेमध्ये आपले आगमन, हनुमंतरायाचं कथेमध्ये आगमन झालंय. हो जोरदार टाळ्या उद्या हो हनुमंतराया. हनुमंतरायाचं आपल्या इकडूनच येऊ द्या नाही. अंजनीच्या सुता, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. जय श्रीराम, जय श्रीराम. एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. 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 हरी अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. बोला जय जय हनुमान. एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान.
तुझी राम भक्ती धन्य तुझी काया धन्य तुझी राम भक्ती धन्य तुझी काया बालपणी गेलास तू सूर्याला धराया बालपणी गेलास तू सूर्याला धराया बालपणी गेलास तू सूर्याला धराया थरथरली ही धरती थरथरले आसमान थरथरली ही धरती थरथरले आसमान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान बोला बोला जय जय हनुमान बोला बोला जय जय हनुमान सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय पवन सुत हनुमान की जय पवन सुत हनुमान की जय सियावर रामचंद्र की जय किती वातावरण प्रसन्न झालं. हनुमंतरायाची एंट्री रामायणामध्ये झाली. आपल्या कथेमध्ये हनुमंतरायाची एंट्री झाली. आता हे राम भगवंत आणि लक्ष्मण भैया फिरताय. समोर 2-3 वानर उभे आणि त्याच्यामध्ये हनुमंतराय सुद्धा उभे. हनुमंतरायानं ओळखलं रे, अरे हे माझे स्वामी चाले मला भेटण्यासाठी. हनुमंतराय समोर गेले आणि प्रभू रामचंद्रांच्या पायावरती साष्टांग दंडवत हनुमंतरायानं आपल्या स्वामींच्या पायावर साष्टांग दंडवत घातलं. व माऊली, किती दिवसातून प्रभू रामचंद्रांची आणि ह्या हनुमंतरायाची भेट झाली होती. या हनुमंतरायाने अंगावरती पूर्ण सेंदूर लावलेला आहे. का सेंदूर लावलाय हो, तर आपल्या गुरुची स्मृती म्हणून, आपल्या गुरुची आठवण म्हणून अंगावरती सेंदूर लावलेला आहे. आणि भगवान या हनुमंतरायाचं तोंड लाल झालेलं आहे. हनुमंतराय जेव्हा जन्माला आले ना, तर हनुमंतरायाच्या आईने अंजनीने काय केलं होतं, मेंदीचा पाला हनुमंतरायाच्या तोंडाला बांधला होता छोटासा. हा हनुमंतराय सूर्याला पकडायला गेला होता ना जन्माला आल्याबरोबरच, मग मेंदीचा पाला तोंडाला बांधला होता. त्याच्यामुळे हनुमंतरायाचं तोंड लाल झालं होतं. आणि आपल्या गुरुची स्मृती म्हणून अंगावरती हनुमंतरायानं पूर्ण सेंदूर लावलेला होता. आता ऋषमुख पर्वतावरती हे सगळे आले ना, सुग्रीवाशी मैत्री, या प्रभू रामचंद्रांची लक्ष्मण भैयाची मैत्री सुग्रीवाबरोबर झाली. आणि आता सुग्रीवानं, हा सुग्रीव जो आहे याच्यातला, सुग्रीवानं आपली कथा प्रभू रामचंद्रांना सांगण्यास सुरुवात केली. प्रभू रामचंद्रांना सुग्रीव आपली कथा सांगतायत की अहो, आमच्या भावांचं ना खूप प्रेम होतं. 2 भावांमध्ये एकमेकावर जीवापाड प्रेम होतं. पण त्यावेळेस एक राक्षस आला बघा. रात्रीचे येतात ते राक्षस आणि दिवसा जे फिरत राहतात वानर, त्यांना निशाचर म्हणतात. म्हणून वानर कधी रात्री फिरत नाही, वानर दिवसा फिरत असतात आणि राक्षस हे रात्री फिरत असतात. तर तेव्हा हा सुग्रीव सांगू लागला की एक निशाचर आला, म्हणजे राक्षस आला आणि आमच्या 2 भावांची, वाली आणि सुग्रीव 2 भावांची इतकी मैत्री होती. पण त्या राक्षसानं आमच्या 2ही भावांचे कान भरून वेगवेगळं सांगितलं 2ही भावांना. आणि आमची जी भावांची मैत्री होती ना, ती भावांची मैत्रीच तोडून टाकली. आणि आता त्यावेळेस बघा, वाली म्हणू लागला की 15 दिवसापासून मग ते दोघांचं भांडण झालं. वाली एका गुहेमध्ये शिरून बसला. 1 महिनाभर मी वाट पाहिली. सुग्रीव सांगतोय माझ्या भावाची मी 1 महिना वाट पाहिली, पण भाऊ काही त्या गुहेच्या बाहेर आला नाही. मला वाटलं एखाद्या राक्षसानं माझ्या भावाला मारलं असावं, वालीला मारलं असावं. महिनाभर वाट बघून मी परत आलो. आणि परत आल्यावरती माझ्या म्हणजे बघा, एक राजा जर गेला तर दुसरा राजा त्या राजगादीवर बसवावा लागतो. मग सगळ्यांनी विचार केला, सुग्रीवाला सांगितलं तुम्ही आता राजगादीवरती बसा. म्हणून सुग्रीव त्या राजगादीवरती बसले.
पण एक त्या वानराने म्हणजे हा वाली आतमध्ये जाऊन बसला होता ना, त्या गुहेमधून वाली कसा तरी बाहेर पडला. आणि जेव्हा आपल्याच याच्यामध्ये येऊन बघतो राज्यामध्ये, तर आपला भाऊ सुग्रीव राजगादीवरती बसलेला राज्य करतोय. सुग्रीव समज म्हणजे आपल्या याने समजवतोय वालीला, पण वाली मात्र ऐकत नाही. वाली म्हणतो, तू मला तिकडं गुहेमध्ये काढून दिलं आणि तू इकडं राज्य हडप करायचं होतं ना, म्हणून मला गुहेमध्ये पॅक करून दिलं होतं तू. अहो, वालीला मारणं एवढं सोपं नव्हतं माऊली. सुग्रीव आता सांगतोय भगवंताला की ताडाच्या झाडाचं छेदन जो करेल ना, 7 ताडाच्या झाडांचं ते एकसारखे उभे नाही, वाकडे तिकडे, एक झाड इकडं तर दुसरं तिथं, तिसरं तिथं, अशा 7 झाडांचं जो सोबत छेदन करेल ना, त्याच्या हातून माझा भाऊ वाली मारला जाईल. कारण वालीला तसं वरदान होतं. भगवंत म्हणू लागले, एवढंच ना बाबा, बघ आता त्यालाही मारणं सोपं नाही रे. आणि या वालीनं काय केलं होतं, सुग्रीवाची पत्नी जी होती ना, सुग्रीवाची पत्नीच वालीनं चोरून घेऊन गेला होता वाली. आता दोघं समदुःखी झाले ना. प्रभू रामचंद्रांची पत्नी चोरीला गेलेली आणि या वालीची म्हणजे सुग्रीवाची सुद्धा पत्नी चोरून नेली होती वालीने. मग सुग्रीव सांगतोय, भगवंत सांगतोय, आपण दोघं समदुःखी आहोत, काळजी करू नको. मी तुझ्या भावापासून तुझी जी पत्नी आहे ना, तिला सोडून देतो. आणि मग आता शबरीने सांगितलं होतं यांना, शबरीच्या आश्रमातून जेव्हा हे बाहेर आले ना, शबरीने सांगितलं होतं की पुढे जाऊन तुम्हाला वाली आणि सुग्रीवाची भेट होईल, सुग्रीवाची भेट होईल आणि ही वानर सेना तुम्हाला तुमची पत्नी शोधून देण्यासाठी मदत करतील. मग दोघं समदुःखी झाले. भगवंताने सांगितलं की आता बाबा एवढा पावसाळा जाऊ दे, पावसाळ्याचे 2-3 महिने जाऊ दे, मग तुझ्या पत्नीचा शोध आपण लावू. हे सुग्रीव सांगू लागले भगवंताला. भगवंत सांगू लागले सुग्रीवाला. आता सुग्रीवानं आपल्या खांद्यावरती गदा घेतली होती. सुग्रीव जो आहे ना, आता सुग्रीव आता आपल्या भावापुढे लढण्यासाठी गेला. वाली पुढे गेला आणि वालीला सांगू लागला. वाली कुठे गेला, वालीला सांगताय भगवंत, वाली बाहेर आहे, वाली बाहेर आहे. सुग्रीव सांगताय बाहेर आहे वाली. पण वाली काही केलं त्याच्या बाहेर निघाना, आपल्या गुहेच्या बाहेर निघाना, वाली आपल्या राजवाड्याच्या बाहेर निघाना. सुग्रीव परत सांगतोय. पण हा आता वाली काय ऐकत नाही ना. तेव्हा सुग्रीवानं काय केलं, सुग्रीव समोर गेले वालीच्या. दोघा भावांमध्ये आता युद्ध चालू झालं. दोघा भावांमध्ये, वाली आणि सुग्रीवामध्ये इतकं युद्ध, जोरदार युद्ध चालू झालं. पण एकही मागे फिरायला तयार नाही माऊली. दोघंही तितक्याच ताकदीने लढताय. बघा आता त्यांनी आपलं जे होतं ते सुद्धा खाली टाकलं आणि दोघं एकमेकांबरोबर लढताय. पण काय करावं आता, एक दोघंही हरायला तयार नाही. हनुमंतराय तिकडनं बघताय, आता मात्र वाली काय मारल्या जात नाही. पण भगवंत समोरून बघताय, प्रभू रामचंद्र समोरून बघताय. ओ प्रभू रामचंद्र समोरून बघताय. आता ह्या वालीला मारणं अवघड आहे, कारण दोनही सारखे दिसायचे ना. मग हनुमंतरायाला बुद्धिमत्ता वरिष्ठ म्हटलं जातं माऊली. हनुमंतरायानं काय केलं, आपल्या हाताच्या नखाने ना चाफ्याच्या फुलांची माळ केली आणि ती वालीच्या गळ्यामध्ये घातली. वालीला वाटलं वा विजय माझा झाला, वालीला असं वाटू लागला. पण तेवढ्यामध्ये भगवंत समोरून आले. वालीच्या समोर भगवंत आले. ओ भगवंता, आणि वालीच्या बाण घातला. या भगवंतानं बाण घातला. भगवंताला ओळखू यायला लागले आणि त्याचबरोबर वाली खाली पडल्या गेला. हो, वालीचा वध भगवंताने केला माऊली. वालीचा वध भगवंताने केला आणि जे राज्य होतं ना, ते राज्य सुग्रीवाच्या ताब्यात वालीने देऊन टाकलं. आता वाली तर गेला, पण सुग्रीव तिथं आला आणि आकांत करायला लागला. आपला भाऊ गेला ना, भाऊ गेल्याचं दुःख या सुग्रीवाला होऊ लागलं. तेव्हा सगळ्यांनी समजवलं सुग्रीवाला, अरे जाऊ दे, वाली मेला ना ते चांगलं झालं बाबा. वाली जर राहिला असता ना, तर ह्या वालीने सगळ्यांना त्रास दिला असता.
बघा किती वैरी होती हो. म्हणून मेल्यावरती आपल्या भावासाठी रडण्यापेक्षा ना जिवंतपणे झाली असेल भावांमध्ये एखादी चूक झालं असेल, थोडस भांडण कुरबुर झाली असेल ना, जिवंतपणे इथलं भांडण इथंच मिटून टाका ताईंना. नाही तर ह्या सुग्रीवासारखं आणि वालीसारखं पश्चाताप करण्याची वेळ येते हो. आणि हेच रामकथेतून शिकायचंय आपल्याला. भावानं भावाशी कसं राहावं, जावेने जावेशी कसं राहावं, सासूने सुनेशी कसं राहावं, हे आपल्याला या रामकथेतून शिकायचंय. बघा आजची रामकथा 11:15 वाजले. अजून एखादा भाग घ्यायचा होता पण नाही शक्य आता. उद्या दिवसा आपल्याला राहिलेली कथा दिवसा घ्यायची आहे. तर रात्रीच आता वेळ केला पण उद्या तरी वेळेत हजर व्हा सगळ्यांनी. हात पाय जोडून विनंती करते, तुमचं लेकरू तुम्हाला सांगते, उद्याची कथा झाली ना परत सांगायला येणार नाही मी इथं माझ्या ताईंना दादांनो की उद्या लवकर या म्हणून उद्या बरोबर 9 वाजता सकाळी कथा चालू होणारे. राहिलेली जी आपली कथा आहे ना ती कथा 9 वाजता चालू होणार आहे. आणि आजची आरती जी करायची आहे, कोणी दिवे घेऊन आले, सगळ्यांनी आणले दिवे. तर आज आपल्याला दीपोत्सव करायचा आहे, कथेतला दीपोत्सव. कारण उद्या दिवसाची कथा आहे ना, दीपोत्सव कथेमध्ये करायचा आहे. पण त्याच्या आधी काही सूचना येतील. सगळे लाईट ऑफ